आपण वर्ब हा जो भाग सुरू केलेला आहे त्या वर्बमधलं आपण ऑक्झिलरी आणि पुढे येणारं जे काही आस्पेक्ट आहे आस्पेक्ट दाखवणारं जे काही मेन वर्ब आहे ज्याला आपण फायनाईट वर्ब देखील म्हणतो ते पाहतोय. ऑक्झिलरी त्यातला भाग आपण मागील तासाला घेतलाय, आता आपण पुढे वळतोय. त्यामध्ये बघा हा जो भाग घेतला होता वर्बचे दोन भाग पडतायत. एका डायग्राममध्ये आपण पाहिलेले आधी सुद्धा. त्याच्यातला जो पहिला जो भाग आहे त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो आणि दुसरा जो भाग आहे त्याला नॉन फायनाईट वर्ब म्हणतात. त्यातलं सर्वात पहिले जे आहे फायनाईट वर्बला का म्हटलेलं आहे फायनाईट? कारण यावरून तुम्हाला टेन्स, नंबर म्हणजे वचन, पर्सन यांचा बोध होतो आणि यामध्ये हे तिघी गोष्टी नसतात. टेन्स, नंबर, पर्सन हे तिघांचा ते बोध करून देत नाही. ते झाले नॉन फायनाईट वर्ब. हे फायनाईट वर्ब जे आहेत त्यांनाच आपण ऑक्झिलियरी वर्ब असं देखील म्हटलेलं आहे. आणि इकडे जे येणारे आहेत यांना आपण पुढे चालून मेन वर्ब्स म्हणतो. ऑक्झिलरी वर्ब्समध्ये आपण दोन भागात अभ्यास केला आहे बघा त्यांचा. एक होतं प्रायमरी ऑक्झिलरी, या तीनच मेंबर होते. एक बी, त्याच्यानंतर हॅव आणि त्याच्यानंतर डू यांच्या रूपाचा देखील आपण अभ्यास केला आहे. यांचे उपयोगही पाहिले. बीच्या रूपांचे उपयोग, हॅवच्या रूपांचे उपयोग, डूच्या रूपांचे उपयोग. आणि पुढे मागील तासाला आपण मॉडल ऑक्झिलरी देखील घेतले. यामध्ये विल, शाल यांच्यासारखे बाकीचे होते. एकूण 13 झाले. इकडचा भाग आपल्याला आज घ्यायचा आहे तो म्हणजे नॉन फायनाईट वर्बमध्ये सुद्धा दोन भाग पडतायत. एक त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. इन्फिनिटिव्ह म्हणजे सरळ सरळ मराठीमध्ये धातू ज्याला म्हणतात. आणि दुसरा जो भाग असतो त्याला पार्टिसिपल्स म्हणतात. याला मराठीमध्ये कृदंत. आता एक कृदंत वाक्यामध्ये क्रियापदाचं कार्य करू शकते, नामाचं कार्य करू शकते किंवा विशेषणाचं देखील ते कार्य करू शकते. हे इन्फिनिटिव्हमध्ये सुद्धा दोन भाग आतल्या आत पाडले होते आपण. त्याच्यात एक होतं बघा बरं बेअर इन्फिनिटिव्ह आणि दुसरं जे आहे ते म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह. सरळ सरळ याच्या आधी म्हणजे हे मूळ रूप आहे क्रियापदाचे, याच्या आधी टू नसते आणि याच्याकडं टू असते. सरळ सरळ याला प्लेन इन्फिनिटिव्ह देखील म्हणतात. म्हणजे हा प्लेन राईस झाला ज्याच्यामध्ये टू हा जिरा वापरलेला नाहीये आणि इकडचा हा जिरा राईस असं लक्षात ठेवून आपण टू प्लस वर्ब हे जरा फुल इन्फिनिटिव्ह आणि बेअर इन्फिनिटिव्ह. काही जण याला टू इन्फिनिटिव्ह सरळ सरळ म्हणता येतं. झाले. आणि पार्टिसिपल्स आपल्याकडे एकूण 3 आहेत. झालं. त्यातला पहिला आहे तो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये VING असं त्याला प्रत्यय असन. ING प्रत्यय लागलेले याला ING पार्टिसिपल देखील म्हणतात. हे वाक्यामध्ये वर्बचे काम करू शकते, नाऊनचे काम करू शकते, ॲडजेक्टिव्हचे कार्य करू शकते. दुसरा जो घटक आलेला आहे त्याच्यात त्याचं नाव आहे पास्ट पार्टिसिपल. हे सरळ सरळ क्रियापदाचे तिसरं रूप आहे. याला EN किंवा ED हे प्रत्यय लागलेले असते. जरी नाही दिसले तरी समजायचं तिसरं रूप आहे. हे वाक्यामध्ये वर्बचे किंवा ॲडजेक्टिव्हचे कार्य करू शकते, नामाचे कार्य करत नाही. आणि पुढची जी रचना आहे ती म्हणजे परफेक्ट इन्फिनिटिव्हची, परफेक्ट पार्टिसिपलची. याच्यामध्ये हॅविंग सोबत वर्बचे तिसरं रूप वापरायचे. ते सिंपल मधली रचना आहे ती आपण पाहूया नंतरच्या भागात. आज आपल्याला इन्फिनिटिव्हची सुरुवात करायची कारण इथपर्यंत आपण आलोय कालच्या तासाला. इन्फिनिटिव्ह मध्ये बघूया आपण सर्वात पहिले. नॉन फायनाईट वर्ब हे घेतलेले याच्यात. यावर कोणाकोणाचे बंधन आहे बघा. यावर टेन्स, नंबर, पर्सन यांचे
बंधन नसते. नॉन फायनाईट वर्ब्सवर झालं. त्यातलाही पहिला जो आलेला आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्ह आणि दुसरा जो अभ्यासाचा आहे तो म्हणजे आपल्याला पार्टिसिपल. ए मध्ये बघा इन्फिनिटिव्हचे प्रकार किती पडतात, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतायत इन्फिनिटिव्हचे. त्यातलाही बघा एक बेअर इन्फिनिटिव्ह, यालाच प्लेन इन्फिनिटिव्ह देखील म्हणतात. म्हणजे यासोबत काय नाहीये बघा, क्रियापदाच्या मूळ रूपाआधी टू हे इन्फिनिटिव्ह मार्कर वापरले जात नाही. टू नसते झालं. यांच्यामध्ये समजा एक्झाम्पलमध्ये म्हटलं मी फक्त गो, सिट, रन, प्ले तुम्ही घेत चाललेत. दुसरा जो आहे त्याचं नाव आहे बघा फुल इन्फिनिटिव्ह. यालाच काही जण टू इन्फिनिटिव्ह असं देखील म्हणता येतं. म्हणजे यामध्ये कोण वापरलं जाईल, टू इन्फिनिटिव्ह मार्कर वापरले जाईल. क्रियापदाच्या मूळ रूपाआधी टू हे इन्फिनिटिव्ह मार्कर वापरले जाते. उदाहरणार्थ वरच्याच क्रियापदांना तुम्ही असं म्हटलं टू गो, टू सिट, टू रन, टू प्ले, या पद्धतीने त्याची रूपे करता येईल. तर एवढा स्क्रीनशॉट करून पहा. बेअर इन्फिनिटिव्हचे उपयोग कुठे कुठे वापरले जातील. बेअर इन्फिनिटिव्ह त्यातला सर्वात पहिले बघा, वाक्यात मॉडल ऑक्झिलरी नंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरावे. म्हणजे विदाऊट टू आले. मग याला कोणी अपवाद असणारा मॉडेल आहे का, तर बघा बरं. अपवाद कोण याच्यामध्ये, ऑट, युज्ड, यानंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरू नये. त्याचं कारण काय, ऑटला बघा आपण ऑट टू, यूज टू असं म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ ऑट, युज्ड या 2 मॉडल ऑक्झिलरीला टू सहित मूळ रूप आवश्यक आहे, ज्याला आपण टू इन्फिनिटिव्ह म्हणतो. आपण त्याचा अभ्यास नंतर करूया. पहिले यांचं बघूया एक्झाम्पल्स. काय म्हणणे यांचं, मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर काय ते बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे सरळ सरळ क्रियापदाचे मूळ रूप, ज्याला कोणतेही प्रत्यय नसते. बघूया. ही विल डॅश यू, सांगा. हेल्प्स, हेल्प, टू हेल्प. मग काय घ्यायचंय, हेल्प्स घ्यायचं का हेल्प्स नाही. विलच्या नंतर तुम्हाला वर्बला यस वगैरे काही लावता येणार नाही. मग याच्यात कोण घेतलं, हेल्प, हे येणार नाही. हे 2 गेले याच्यातले. दुसरं घेतले बघा बरं, आय कॅन डॅश यू. मग याच्यामध्ये हेल्प, टू हेल्प, परत तेच आले. आय कॅन हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो किंवा शकते, त्याच्यामध्ये घेता येईल. शी शूड डॅश यू. मग घेतले बघा बरं आम्ही मेट, टू मेट,
मीट, टू मीट, फसवेगिरी टाकली बघा तुम्हाला. कारण काही जण काय करतात, पहिले टू सहित पाहतात आणि मग बिना टू वालं बघतायत. विदाऊट टू जे असेल ते इन्फिनिटिव्ह. मग आम्ही इथं फसवायसाठी बघ बरं, इथं बघ बरं, मीट सांगा, हे पण टू लावलं, इथं पण टू लावलं, नेमकी कोणतं कन्फर्म घ्यायचं आम्ही. मग सांगा, याच्यामध्ये मीट हे बेस फॉर्म आहे, त्याच्यातलं लक्षात ठेवायचे. हे होणार नाही, हे तर चुकीचंच आहे. उत्तर काय त्याच्यामध्ये, मीट. बघा, शी शूड मीट यू, तिने तुला भेटायलाच हवे, यांच्यामध्ये वापरता येईल. दुसरे आपण पाहूया वाक्यात, त्यातल्या त्यात बघा नकारार्थी वाक्यात. नकारार्थी वाक्यात डूच्या रूपानंतर किंवा मॉडल ऑक्झिलरी नंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरावे. मॉडेल तर आत्ताच पाहिलं आपण, परत त्याला अपवाद असणारे मॉडेल कोणते, ऑट, युज्ड, हे अपवादातलेच राहणार आहेत. चला, डूची रूपे हेल्पिंग वर्ब राहिली तर, मग डूची रूपे हेल्पिंग वर्ब राहिली तर आपण काय म्हणू बघा, सर बघा बरे, डोंट, डझंट, डिडंट, यांच्यानंतर कोण असतं, क्रियापदाचं मूळ रूप. तसंच तुम्ही मॉडेलच्या नंतरही वापरू शकता. विल ला नॉट लावलं तर आपण विलंट नाही करणार, पण ओंट करू शकतो ना. बघा, त्यामध्ये यांच्यात घेता येईल. विल नॉट असं घ्यायच्याऐवजी ते तुम्हाला ओंट घेऊन देतील. शाल नॉट असं घ्यायच्या ऐवजी ते तुम्हाला शांट घेऊन देतील. हे देखील समजायचे कशाचे, कॅन नॉट सुद्धा तसंच कांट करता येईल. एक्झाम्पल बघा, ही डज नॉट डॅश यू. चला, इथे घेतलं मी हेल्प्स, हेल्प, टू हेल्प. ही डज नॉट डॅश डॅश यू म्हणजे काय, हेल्प्स घ्यायचं आहे का, तर नाही. डज आल्याच्या नंतर परत यस लावायची गरज नाही आहे कोणी याच्यामध्ये. हेल्प, ही डज नॉट हेल्प यू. आता तुम्ही शिकत असताना असं वाटतं की खूप सिंपल आहे सर, एकदम काही ताण नाही. कसं असतं माहिती आहे का, 3-4 नियम शिकल्यावर एखाद्या नियमात आपला गोंधळ उडू शकतो आणि परीक्षक तिथंच थांबलेला असतो. ते मोजकं सुद्धा मला घेता येऊ शकतं, पण कसं आहे, हे लिंकनं जर सगळे नियम घेतले तर व्यवस्थित राहतील, ते लक्षात राहिले पाहिजे आपल्या. दुसरं पहा, ही डॅट डॅश मी. मग याच्यामध्ये घेतले आम्ही बघा बरं, डिडंट मेट, डिडंट मीट, यापैकी कोण घ्यायचंय बघा. डिडंट तर दोघांकडे सुद्धा आहे, पण आपल्याला बेस फॉर्मकडे वळायचं आहे. मग इथं कोण आहे, डिडंट मेट होणार नाही. उत्तर कोण याच्यामध्ये, मीट. ही डिडंट मीट मी, तुम्हाला भेटला नव्हता त्याच्यामध्ये. तसंच तुम्हाला मॉडेलचं देखील करता येईल बघा. ही ओंट डॅश मी, याच्यामध्ये घेतलं हेल्प आणि टू हेल्प, याच्यापैकी घेतलेलं उत्तर ही ओंट हेल्प मी, तुम्हाला मदत करणार नाही, त्यामध्ये घेतलंय. तसंच बघा बरं, आता तिसरं नकारार्थी झाले तर प्रश्नार्थी देखील. प्रश्नार्थी वाक्यात कर्त्या आधी डूचे रूप किंवा मॉडल ऑक्झिलरी, परत कोणते दोन मॉडेल सोडून ऑट, युज्ड जर लिहिलं तर लक्षात ठेवा. मॉडल ऑक्झिलरी आल्यास कर्त्यानंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरावे. आता ही सहाय्यक क्रियापदाचं काम करतील, त्याला मुख्य क्रियापद म्हणून कोण राहील त्याच्यामध्ये, बेअर इन्फिनिटिव्ह बेस फॉर्म वापरायचं आहे बघा. मग ते वाक्य होकारार्थी असो का नकारार्थी असतो तो प्रश्न, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. मी दिलं बघा इथं, डज शी डॅश यू नोज
नो टू नो. चला आता काही नाही डोक्यामध्ये लगेच येईल बघा, अरे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत वर्बला यस यस प्रत्यय लागते, पण केव्हा लागते ते असर्टिव्ह मध्ये लागेल. इथं बघ ना इंट्रागेटिव्ह मध्ये काय झालेलं आहे, डज आधीच आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बेस फॉर्म घ्यावे लागेल. नाही तर बघ डज शी नोज यू, तसं नाही होणार. डज शी नो यू, ती तुला ओळखते का रे, मग ह्याच्यामध्ये हे नो येईल त्याच्यात. चला एक दुसरं मी इथं दिलं, डीड यू डॅश हर. चला पहिलं घेतलं आम्ही हेल्प, दुसरं घेतलं फक्त हेल्प, तिसरं घेतलं याच्यामध्ये टू हेल्प. मग काय येईन, डिड यू डॅश हर, तू तिला मदत केलीस का, मग याच्यामध्ये काय येईन हेल्प. हे होणार नाही, हे तर नाहीच नाही त्याच्यामध्ये. तसंच तुम्ही मॉडेलला घेऊन देखील प्रश्न करू शकता. बघा कॅन शी डॅश द सेफ, ती तिजोरी उघडू शकते का, ओपन ओपन्स, टू ओपन. मग याच्यामध्ये बघा कॅन शी ओपन द सेफ, ती उघडू शकते का, थोडं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं बघा आणखीन त्याच्यामध्ये चौथं, वाक्यात हॅड बेटर ही रचना शूडच्या अर्थानं वापरली जाते. बघा वाक्यात हॅड बेटर किंवा वूड रादरच्या जोडीला दॅन येईल नंतर, या रचनांच्या नंतर. बेअर इन्फिनिटिव्ह वापरावे, हे परीक्षेला विचारतातच. बघा बऱ्याच ठिकाणी मदत करते आपल्याला. एक्झाम्पल बघा, यू हॅड बेटर डॅश अ गुड डॉक्टर. पर्याय त्यांनी दिला टू कन्सल्ट आणि दुसरा पर्याय कन्सल्ट. आता हा प्रकार चालू असणे कारण तुम्हाला उत्तर पटकन येईल बघा, पण सहज तुम्ही वाचा बरं, वाचलं की तुम्हाला लक्षात येईल की अरे आपल्याला पहिलंच उत्तर बरोबर वाटतं. बघा यू हॅड बेटर टू कन्सल्ट अ गुड डॉक्टर, यू हॅड बेटर टू कन्सल्ट अ गुड डॉक्टर. आपल्या सवय नाही हॅव टू, हॅज टू, हॅड टू असं सुद्धा आपण ऐकलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हॅड बेटरच्या नंतर सुद्धा टूच यायला पाहिजे, पण तसं होत नाही. हे होणार नाही उत्तर काय याच्यामध्ये, कन्सल्ट. यू शूड कन्सल्ट गुड डॉक्टर या अर्थानं घेतलेलं आहे. पण लक्षात ठेवायचं इथं शूड बेटर वापरायचं नाही, वूड बेटर वापरायचं नाही. इथं काय हॅड बेटर. एका वेळेस इथंच रिकामी जागा आली होती बघा बरं. समजा हे असं उदाहरण दिलं, डॅश बेटर कन्सल्ट अ गुड डॉक्टर. यातलं बेटर हे ॲडव्हर्बचं काम करतंय. म्हणजे इथली रिकामी जागा न देता इथली रिकामी जागा दिली आणि परीक्षेमध्ये त्यांनी पर्याय टाकले होते बघा बरं, वूड, दुसरा पर्याय टाकला होता शूड, तिसरा पर्याय टाकला होता कूड, चौथा पर्याय टाकला होता हॅड. उत्तर कोणतं घ्यायचं याच्यामध्ये, तर बऱ्याच जण असं वाटतं की अरे यू शूड शूड बेटर, कारण हे टू प्लस वर्ब नाही, इथं हॅड याचा काही चान्स नाही. पण इथं येईल कोण, हॅड, कारण त्यालाच ते काय पाहिजे इथं बेटर. यू हॅड बेटर कन्सल्ट गुड डॉक्टर. त्यामध्ये आणखीन एक उदाहरण बघूया. गांधीजी वुड रादर डॅश दॅन डॅश अ लाय. पर्याय दिला तुम्हाला, मग दोन ठिकाणी तुम्हाला मूळ रूप घ्यायचं आहे. बघा याच्यात दिलं मी इथं डाय टू टेल, दुसरं दिलं आम्ही टू डाय टू टेल, तिसरे दिले आम्ही डाय टेल. मग काय आलं बघा बरं इथं, गांधीजी वूड रादर, म्हणजे याच्यामध्ये चॉईस दिलेली आहे, लक्षात ठेवायचं, निवड दिलेली आहे, प्रिफरन्स कशाला द्यायचे ते झालं. मग काही गांधीजी वूड रादर डाय दॅन टेल अ लाय. ते मरण पत्करत असत पण खोटं बोलणार नाही. यामध्ये टेल लाय यांच्यामध्ये जास्त संबंध आहे, परीक्षेला
बऱ्याच वेळेस हा संबंध विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं की कधी पण टेलिंग लाईज असतं. टेलिंग लाईज इज अ बॅड हॅबिट. यावर एक राईम लक्षात ठेवायची. आपल्याला लहानपणी ऐकलं असं, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा. त्याच्यामध्ये टेलिंग लाईज. मग जसं इथं टेलिंगचं इथं अंडरलाईन केलेल्या ठिकाणी जर परीक्षेमध्ये रिकामी जागा येऊन गेली असन तर त्या ठिकाणी आणखीन एक रिकामी जागा आली होती आणि मग ते परत विचारतात डॅड डॅश द ट्रूथ इज अ गुड हॅबिट. मग त्यांनी पर्याय द्यावा, टेलिंग द ट्रूथ, स्पीकिंग द ट्रूथ, सेईंग द ट्रूथ. मग नेमकी काय घ्यायचं याच्यामध्ये, तर इथे स्पीकिंग येते. लक्षात ठेवायचं, सत्य बोलायला लागतं. स्पीकिंग द ट्रूथ, ते दोन लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये आपल्याही कामात पडू शकतात. पुढे घेऊया आपण 5वं. बघा, वाक्यात काही प्रिपोजिशन्स असे येतील, त्या प्रिपोजिशनच्या नंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरलं जाईल. ते शक्यतो नामाचंच काम करेल त्या आपल्याला. बघा, वाक्यात सेव, बट, एक्सेप्ट, दॅन या प्रिपोजिशन नंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरता येते. यांच्यानंतर देखील त्याचा वापर करता येईल. बघा, मी दिलंय, ही डज एनिथिंग एक्सेप्ट गॉसिप. म्हणजे इतरांच्या चुगल्या उगल्या करण्यापेक्षा तो एखादी गोष्ट तो काहीही करू शकतो हे सोडून. कोणती गोष्ट सोडून? इकडची गोष्ट सोडून. हे बघा, हे झालं याच्यातलं प्रिपोजिशन, त्याबद्दल घेता येईल. बघा, त्याच्यानंतर शी डज नथिंग, त्यातून वाक्य घेतो आपण, शी डज नथिंग एक्सेप्ट ब्लेम ऑदर्स. शी डज नथिंग. एक्सेप्ट घ्यायच्या ऐवजी आपण दुसरे पण घेऊ शकतो याच्यामध्ये. बघा बरं, सेव डॅश अदर्स, आणि मग इथे घेतलं आम्ही ब्लेम. पहिला पर्याय, दुसरा पर्याय देऊ तुम्हाला आम्ही टू ब्लेम. मग काय घ्यायचं, तरी तो उत्तर येईल ब्लेम. शी डज नथिंग सेव ब्लेम ऑदर्स. याला देखील लक्षात ठेवायचं, हे सेव यातलं प्रिपोजिशनचं कार्य करते. तसंच तुम्ही दॅनचा वापर करू शकता. जसे दॅन आलेच होते, वर घेतले होते आपण बेटर दॅनमध्ये, रादर दॅनमध्ये. बटमध्ये सुद्धा तुम्हाला घेता येईल. बघा, त्याच्यातलं ही डज नथिंग बट डॅश. मग सांगा, क्राय घ्यायचंय का टू क्राय घ्यायचंय? ही डज नथिंग, तो काहीच करत नाही, फक्त काय करतो, नुसतं रडत राहतो, बस, बाकी काहीच नाही. चला, ही डज नथिंग बट क्राय यामध्ये घेता येईल. हे झालं वाक्यात सेव, बट, एक्सेप्ट, दॅन ह्या प्रिपोजिशनच्या नंतर तुम्ही वापर करा कोणाचा, बेअर इन्फिनिटिव्हचा. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून. बेअर इन्फिनिटीचा शेवटचा जो उपयोग आहे ते देखील आपण पाहूया. वाक्यात लेट, हिअर, मेक, बीड यासारखी काही सकर्मक क्रियापदे येतील. त्या सकर्मक क्रियापदाच्या नंतर आपल्याला काय करता येईल, बेअर इन्फिनिटिव्ह वापरता येईल. त्याच्यामध्ये वॉच, सी, सीचा पास्ट टेन्स सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे, सॉ. बघा, या सकर्मक क्रियापदानंतर बेअर इन्फिनिटिव्ह वापरले जाते किंवा जाऊ शकते. जसं बघा, लेटमध्ये एक्झाम्पल घेतले, ही लेट मी डॅश होम. इथं लेटचा अर्थ झाला बघा अलाउड, कारण हे भूतकाळामध्ये याच्यासोबत यस यस प्रत्यय लागलेलं
नाही. चला मग इथं बघा डॅश मी इथं दिलं गो आणि दुसरं दिलं मी टू गो. तर काय घ्यायचं आहे, ही लेट मी मीन्स ही अलाउड मी गो होम. इथं टू गो होम असं घ्यायचं नाही, लेटच्या पुढं तुम्हाला टू प्लस वर्ब चालणार नाही. इथे काय आलं गो. एक. दुसरं बघा, ही सॉ मी डॅश द डुअर. ओपन द डुअर का टू ओपन द डुअर. त्याने मला दार उघडताना पाहिले. ही सॉ मी ओपन द डुअर. इथं मी ओपनिंग जरी घेतलं असतं तरी बरोबर आले असते, कारण सॉच्या पुढे तुम्हाला एकतर तुम्हाला बेअर इन्फिनिटिव्ह वापरता येईल किंवा पुढे तुम्हाला ING वाला वापरता येईल, प्रेझेंट पार्टिसिपल वाले. इथे काय घेतले आपण, ओपन. तिसरं बघा, शी मेड, हे कशाचं पास्ट फॉर्म इथं मेकचा. शी मेड मी डॅश लाईफ किंवा द लाईफ अंडरस्टँड की टू अंडरस्टँड. उत्तर काय आलं याच्यामध्ये, शी मेड मी अंडरस्टँड द लाईफ. जीवन समजून घ्यायला तिने मला काय केली, मदत केली. त्याच्यानंतर बघा चौथं, आय हर्ड हिम डॅश क्राय टू क्राय. उत्तर काय त्याच्यामध्ये, क्राय. आय हर्ड हिम क्राय, मी त्याला रडताना ऐकले. ते आपण तर असं आपल्याला घेतलेले हे सगळे कसे झाले, बेअर इन्फिनिटिव्हचे उपयोग. आता आपल्याला पुढं पाहायचे ते म्हणजे टू इन्फिनिटिव्हचे उपयोग. पाहूया. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे याच्यासोबत काय पाहिजे, टू इन्फिनिटिव्ह मार्कर आवश्यक आहे. बघा त्यातला पहिला उपयोग टू इन्फिनिटिव्हचा, वाक्यात ऑट किंवा युज्ड या मॉडल ऑक्झिलरी नंतर टू इन्फिनिटिव्ह वापरावे, टू प्लस वर्ब वापरावे. त्यातलं बघा, इथे आले ऑट आणि इथे आले यूज टू. जे बेअर इन्फिनिटिव्हला अपवाद होते ते इकडे कामामध्ये आले. तर एक्झाम्पल बघा, यू ऑट डॅश देम. इथे दिलं आम्ही हेल्प आणि दुसरं दिलं टू हेल्प. काय करणार, यू ऑट टू हेल्प देम. याच्यामध्ये काय घेतलेलं, यू ऑट टू हेल्प देम. एक. दुसरे, आय यूज मार्बल्स. प्ले मार्बल्स का टू प्ले मार्बल्स. आय यूज टू प्ले मार्बल्स. आय यूज टू प्ले मार्बल्स याच्यामध्ये घेतले. म्हणजे ही माझी भूतकाळातली सवय होती, आता राहिलेली नाही. बघा मग हे क्लिअर असलं पाहिजे की यूजच्या पुढे जे टू आलेलं आहे ते टू कोणाच्या, पुढच्या वर्बचे. जर ते तो कॉन्सेप्ट जर क्लिअर नसेल ना तर पुढं आपल्याला आयदर ऑर, नायदर नॉर, तसंच आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो हे कंजंक्शन्स वापरताना त्रास होऊ शकतो. त्याचे काही उदाहरण आपण पाहूया. बघा खास करून कोणासाठी, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा आयदर ऑर, नायदर नॉर, हे असे कंजंक्शन्स आहेत. ते जर तुम्हाला इन्फिनिटिव्ह जोडायला वापरायचं असतील तर कसं करायचे आहेत बघा. त्यामध्ये मी तर दिलंय, आय यूज टू मेक टॉयज. आय यूज टू सेल देम. मी दोन क्रिया करत असत. काय, खेळणी तयार करत असत आणि तीच खेळणी मी विकतही असत. आता मात्र या दोन्ही गोष्टी मी करत नाहीयेत, ही माझी आधीची सवय
होती. आता मला या दोन वाक्यांना जोडायचंय. मला आयदर ऑर नायदर नॉर जोडायचं नाही. इथं मला कसं नॉट ओनली बट ऑल्सो न जोडायचं असेल तर कसं जोडणार ते म्हणते बघा, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. काय काय गोष्टी कॉमन काढणार यांच्यामध्ये बघा. याच्याकडं आय आहे, याच्याकडं आहे, याला परत घ्यायची काही गरज नाहीये. म्हणजे उत्तर काढतोय आपण आय यूज्ड. आता यूज टू काहींना सवय लागली बघा, ऑट टू यूज टू पाठच करून ठेवतात ते आणि ते लगेच करतील बघा. त्यातला एक पर्याय तुमच्यासाठी तयार. आय यूज टू नॉट ओनली मेक टॉयज but also sell them. काय वाटतं बरोबर आहे. हे बघा, आय आणि यूज टू आणि हे यूज टू कॉमन काढले आणि जे वेगवेगळे राहिले त्यांना आपण जोडून टाकले, तर हे उत्तर होणार नाही. हे चुकलेलं आहे. मग आता करेक्ट काय झालं बघा बरं. आय यूज्ड हे टू जे आहे ते कोणाचं आहे, ह्या वर्बचं आहे आणि हे टू कोणाचं आहे, इकडचं आहे. आय यूज्ड not only to make toys but also to sell them. बघा हे आलेत का चेक करून घ्यायचे व्यवस्थित. तसंच तुम्ही ऑट टूचे जरी आले उदाहरणं तर तुम्हाला जोडता येतील. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. टू इन्फिनिटिव्हचेच उपयोग आपल्या आणखीन सुरू आहे ते पहा. आत्ताच एक आपण पाहिलं बघा की यूज टू बघा, एखादा करता आला आणि त्याच्यासोबत घेतलं आपण यूज टू प्लस वर्ब. त्यावेळेला हे यूज्ड मॉडल ऑक्झिलरी असते. थोडक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे वर्बचं काम करेल त्याला. आणि हे टू प्लस वर्ब याच्यामध्ये मेन वर्ब म्हणजे बेस फॉर्मचं काम करतील. यावेळेस यांचा अर्थ असतो बघा बरं, वॉज किंवा वेअर प्लस आपण घेऊ शकतो इथं वॉज किंवा वेअर इन द हॅबिट ऑफ. इथं तुम्ही वीला आयएनजी लावले, हे ते नाऊनचं काम करते. म्हणजे ही रचना आलेली आहे. भूतकाळातील बंद झालेली एखादी सवय असते, भूतकाळातली सवय ही दाखवण्यासाठी वापरली जाईल ही रचना. म्हणजेच काय, पास्ट डिसकंटिन्यूड हॅबिट हे यांना दाखवायची ह्या रचनेतून. म्हणून आपण इथे घेतलं समजा, आय यूज्ड टू क्राय लाऊडली. मी मोठ्याने रडत असे, आता रडत नाही. तर ह्या रचनेला आपल्याला असं घेता येईल, आय वॉज इन द हॅबिट ऑफ. चला इथे क्रायचं काय केलं, इथं क्राईंग लाऊडली ही केली त्याची आपण रचना. काय काय वापरलं याच्यामध्ये, वॉज इन द हॅबिट ऑफ क्राईंग. एका परीक्षेमध्ये इथली रिकामी जागा त्यांनी टाकली होती. समजा तेच वाक्य असे दिले असते, परीक्षक काय काय करू शकतो ते लक्षात ठेवावे, डॅश लाऊडली. आणि पर्याय दिले होते टू क्राय आणि दुसरा पर्याय दिला होता ऑफ क्राईंग. प्रेपोजिशन सहित दिले होते बघा बरं. एक दिलं होतं इथं टू इन्फिनिटिव्ह मार्कर सहित आणि एक दिला होता प्रेपोजिशन सहित. बघा, आय वॉज इन द हॅबिट टू क्राय लाऊडली, आय वॉज इन द हॅबिट ऑफ क्राईंग लाऊडली. तर हॅबिट, इन द हॅबिट ऑफ ही फ्रेजच तशी आहे बघा, इन द हॅबिट ऑफ. असे सुद्धा परीक्षेला रचना येतात. यात आता आणखीन एक गोष्ट शिकायची ती म्हणजे तो गोंधळात टाकणे. पाहूया. वाक्यात वर्तमान किंवा भूतकाळातील नियमित क्रिया दर्शविताना बीच्या रूपानंतर
ही बीची रूपे याच्यामध्ये मेन वर्बची काम करणार आहेत, लक्षात ठेवायचं. मग कोणकोणी? एम, इज, आर, वॉज, वेअर. बीच्या रूपानंतर येणारे युज्ड हे ॲडजेक्टिव्ह असते. व त्यानंतर टू हे फिक्स प्रेपोजिशन वापरले जाते. टू या प्रेपोजिशन नंतर नाउन किंवा नाउनचे कार्य करणारे जेरंड, जेरंडलाच आपण वर्बल नाउन म्हणतो. हे म्हणजेच काय तर वर्बला तुम्ही आयनची, तेही नाउनचंच काम करणारे. बघा म्हणजे थोडक्यात नाउन आले पाहिजे, नाउनचे कार्य करणारे जेरंड वापरले जाते. म्हणजे बघा यांची आता रचना आपण पाहून घ्या. वरची एक रचना बघा, कर्त्याच्या बाजूला मॉडल ऑक्झिलरी म्हणून ते काम करत आहे. आणि इकडे बघा बरं, ह्या दोन्ही रचना क्लिअर करून घ्या, कारण परीक्षेला यांच्यावर प्रश्न पडलेले आहेत. कर्ता इथे कोण आले? बीचे रूप एम, इज, आर. भूतकाळामध्ये वॉज किंवा वर. यांच्या पुढे कोण येणार आहे? युज्ड. हे जे युज्ड येणार आहे हे कशाचं काम करणार आहे? याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं. त्याचा अर्थ आहे बघा अकस्टम्ड. याच्या पुढे टू हे फिक्स प्रेपोजिशन राहील, हे मार्कर राहणार नाही आहे. आणि त्याही पुढे तुम्ही एक तर नाउन वापरा किंवा VING वापरा. VING हे सुद्धा कोण आहे? नाउनचंच काम करणारं आहे, दुसरं कोणीच नाही. बघा याच्यामध्ये मी घेतलंय आय वॉज युज्ड. आता पुढे बघा बरं, आय वॉज युज्ड टू डॅश लाऊडली. पहिला पर्याय दिला तुम्हाला क्राय आणि दुसरा पर्याय दिला क्राईंग. आता कोणतं घेणार? बघा आता सहज बळी पडेल लेकरू. काय? आय यूज टू क्राय, आय यूज टू क्राय लाऊडली. पण ते आय यूज टू क्राय लाऊडली नाही, इथं काय? आय वॉज यूज टू क्राय लाऊडली. म्हणजे हे वॉज याच्यातलं वर्ब, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह, हे झालं याच्यातलं प्रीपोजिशन. आणि इथे तुम्हाला नाउनचं काम करणार कोण पाहिजे होतं? क्राईंग. क्राय चालणार नाही. टू क्राईंग लाऊडली त्याच्यामध्ये उत्तर झालं. बघा दुसरं, शी इज युज्ड डॅश मार्बल्स. आणखीनही गोट्या खेळते. चला प्ले, प्लेईंग. उत्तर काय याच्यामध्ये? प्लेईंग या पद्धतीचं. तर एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. STI 2012 आणि त्याच्यानंतर परत एकदा एका STIला असं उदाहरण येऊन गेलेले आहेत. बघा, choose the incorrect sentence or sentences. त्यातलं बघा पहिलं, आय यूज टू लिव्ह इन पुणे. एक दुसरे दिले होते, ही इज युज्ड ऑफ गेटिंग अप अर्ली. तिसरं उदाहरण दिलं होतं बघा, आय एम यूज टू द नॉइज ऑफ द ट्रॅफिक. त्यातही पर्याय खुले, ओनली ए अँड बी, only B and C, all the above. बघा म्हणजे याच्यामध्ये एक कुठलं तरी मॉडेल आहे आणि
दोन राहिलेल्या वाक्यामध्ये ते मॉडल नाही आहे, ते ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं. हा नियम आहे बघा. म्हणजे परीक्षकांना बघा दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, तुम्हाला आधी वाटलं असेल की सरनं मॉडेलसोबत हे ॲडजेक्टिव्ह कशाला उचलून आणला हो, ते दिसायला सारखं आहे ना, मग तो वेगवेगळ्या घटकातून सुद्धा त्यांना उचलून एखादा प्रश्न तयार करेल. हीच खासियत आहे परीक्षकाची. बघा, आय यूज टू, हे बघा हे यूज आयच्या बाजूला आलेलं आहे. झालं. मग इथं यूज टू लिव्ड चालणार आहे का हे, तर नाही, हे गेलं उडालं, संपलं. ए इनकरेक्ट आहे, काही वादच नाही आहे. ही इज यूज्ड ऑफ गेटिंग, इथं गेटिंग बरोबर आहे, पण प्रॉब्लेम काय झालाय, हे जेव्हा ॲडजेक्टिव्हचं कार्य करण तेव्हा त्याला फिक्स प्रिपोजिशन टू पाहिजे. पुढे ING बरोबर आले होते, म्हणून हे चुकलेलं आहे. आणि आता तिसरं उदाहरण आहे. काही ना माहिती आहे की आता A B हे उत्तर आहे, नाहीतर सगळेचे सगळे चूक आहे. A B C तिन्हीच्या तिन्ही. तिसरं उदाहरण बघा. आय एम यूज टू, युजरच्या पुढे काय आलं, टू. एम मेन वर्ब, ॲडजेक्टिव्ह प्रेपोजिशन, पुढे नाऊन एक चेक करा. काही शोधत बसते आपलं VINGच नव्हतं सर, त्याच्यामुळे मी हे चूक केलं. ऑल दी अबाव उत्तर घेऊन टाकले, सगळ्याच्यामध्ये चूक होते. तसं नाही आहे. याच्यामध्ये बघा टूच्या पुढं द नॉईज नाऊन आले ना, हे डिटरमायनर. आठवा पहिला तास आपला डिटरमायनर मदत करतोय आपल्याला नाऊन ओळखण्यासाठी. याचा अर्थ हे करेक्ट आहे. आपल्याला विचारलं काय त्यांनी, इनकरेक्ट. कोण याच्यामध्ये, ओनली A and B त्याचं उत्तर. सेम असंच उदाहरण परीक्षेला येऊन गेलं. परत तसंच साचा ते टाकून देत असतात. काही जण लगेच म्हणते नाही रे, कर्त्याच्या बाजूला लगेच यूज आलं तर ते काय असतं, वर्ब असतं. आणि कर्त्याच्या बाजूला जर ॲमिजार वाजवेर आलं आणि पुढे यूज आलं तर काय, ॲडजेक्टिव्ह असतं. तसंही काही जास्त डोक्यामध्ये घ्यायची गरज नाही आहे, कारण प्रश्नार्थीमध्ये गोंधळ करू शकतात. झालं. म्हणजे त्यांच्यामध्ये जर दिलं असतं, बघा बरं, हे असं वॉज, बघा याने दिलं आहे वॉज ही यूज्ड टू डॅश असं दिलं त्यांनी, तर मग गोंधळ घालतील की नाही तुमला आता. झालं. लाऊडली. आणि त्याने दिलं बघा क्राईंग. मग हे मॉडल ऑक्झिलरी आहे का, तर नाही. हे बघा, हे याच्यातलं मेन वर्ब बाकी आहे ना, इकडे क्वेश्चन मार्क लागला आहे ना, हे कोण याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इथं तुम्हाला नाऊन पाहिजे, नाऊन कोण याच्यामध्ये, क्राईंग. मग आपले लगेच घरच्या घरी रचना काही तयार करू नका, काही नियम तयार करू नका त्याच्यामध्ये. पुढे चला, नंबर 2 दुसरा घेतोय आता आपण. सुरुवातीस झाला आपण मॉडल ऑक्झिलरी, फक्त ऑट यूज्डवरच आपला वेळ गेला. परत बघा, वाक्यात TOO किंवा इनफ या ॲडवर्ब नंतर टू इन्फिनिटिव्ह वापरावे. आम्हाला TOO हे ॲडवर्ब आहे, कन्फर्म आहे, पण इनफ मात्र दोन जातीमध्ये काम करू शकते. इनफ ॲडवर्ब पण म्हणू शकते, इनफ हे ॲडजेक्टिव्ह पण असते. त्याच्यामध्ये क्लिअर करून घ्यावे. जर ते नाऊनच्या आधी आले, लक्षात ठेवायचे, नाऊनच्या आधी जर इनफ आले तर हे त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करेल. परंतु ते इनफ जर ॲडजेक्टिव्हच्या नंतर आले, बघा बरं, ॲडजेक्टिव्हच्या नंतर येणारे इनफ हे मात्र काय असते, ॲडवर्ब असते. आणि आम्हाला ॲडवर्ब असणारच इनफ पाहिजे. त्यांच्या पुढे तुम्हाला टू प्लस वर्ब वापरते. एक्झाम्पल बघा, ही इज टू लेझी डॅश अप अर्ली. आहे ना, फारच आळशी येतो, उठतच नाही. टू गेट का गेटिंग, छान वाटतं ऐकायला. ही इज टू लेझी गेटिंग अप अर्ली, तसं नाही. ही इज टू लेझी टू गेट अप अर्ली. याच्यात येणारं टू गेट अप हे वर्बचं काम करत. आणि एवढं जे टू गेट अप अर्ली जे आहे ते पुढे नॉन फायनाईट वर्बमुळे नॉन फायनाईट क्लॉजचं काम करेल. आणि त्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टचा बोध होईल, कारण त्याच्या लेझीनेसचा परिणाम काय आहे, तो लवकर उठत नाही. झालं. म्हणजे इकडचा हा क्लॉजचं काम करणार आहे. दुसरं बघा, शी इज इंटेलिजंट. बघा आता किती हुशार आहे. शी इज इंटेलिजंट इनफ. एनी क्वेश्चन.
त्यात दिलं बघा, आन्सर टू आन्सर. शी इज इंटेलिजंट इनफ टू आन्सर एनी क्वेश्चन. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, ती त्याचं पटकन उत्तर देते. इनफ टू आन्सर. म्हणून ही पुढं आपल्याला वाक्यरचनाच अशी बघा परीक्षेमध्ये येतात. जसं रिमूव्ह टू, इनफ टू हे पण येतं बघा. रिमूव्ह टू, रिमूव्ह, इनफ टू हे प्रकार आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. त्यांच्या जे आपण सो दॅट पुढे वापरत असतो. हे देखील काय झालं, इनफ टू मुळे हे परिणाम दाखवणारच आहे. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टमध्येच ते जाईल. फक्त नॉन फायनाईट वर्ब यांच्याकडं आहे. ही एक झाली रचना. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. टू इन्फिनिटीचाच उपयोग आहे बघा. तिसरा, वाक्यात इट इज नंतर हार्ड, इझी, डिफिकल्ट या विशेषणानंतर टू इन्फिनिटिव्ह वापरावे. एक विशेषण असतं ज्याच्यानंतर वी आय एन जी वापरले ते एकमेव विशेषण, ते म्हणजे कोण, बीजी. लक्षात ठेवायचं, बीजीच्याच पुढे तुम्ही काय वापरू शकता, वी आय एन जी. बाकी ॲडजेक्टिव्हच्या पुढे वापरू शकणार नाहीत. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल, इट इज हार्ड डॅश इंडियन क्रिकेट विदाउट MS धोनी. क्रिकेटमधून बघा, याच्यामध्ये पर्याय लगेच दिलाय बघा. टू इमॅजिन, दुसरं दिलंय इमॅजिन. कल्पना करणे अशक्य. इट इज हार्ड टू इमॅजिन इंडियन क्रिकेट विदाउट MS धोनी. आता सध्या तरी झालं. दुसरे बघा, इट इज इझी डॅश मिल्क फ्रॉम स्पिलिंग. उतू जाण्यापासून दूध वाचवणं सर्वात सोपं. त्याच्यामध्ये पण दिलं बघा बरं. टू प्रिव्हेंट, प्रिव्हेंटिंग मुद्दामून दिले आम्ही. इट इज इझी टू प्रिव्हेंट मिल्क फ्रॉम स्पिलिंग. परत एक लक्ष ठेवा, प्रिव्हेंटला इथं फिक्स प्रिपोजिशन पुढे काय येत असते, फ्रॉम. प्रिव्हेंट फ्रॉम, ते लक्षात ठेवा. तिसरं, इट इज डिफिकल्ट डॅश दी ओरिजिन ऑफ स्पीच. नेमकी भाषेचा उगम कसा झाला. टू एक्सप्लेन, एक्सप्लेन. डिफिकल्ट ॲडजेक्टिव्ह आहे, परत इटीची रचना आहे. पुढे काय आलेलं आहे, इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ स्पीच. याच्यामध्ये घेता येईल. चौथा येतोय पुढे बघा बरं. वाक्यामध्ये आता काही क्रियापदे अशी येतील की त्यांच्या पुढे तुम्हाला टू प्लस वर्ब वापरता येईल. सकर्मकच क्रियापद आहेत त्याच्यामध्ये बघा. वॉन्ट, प्रॉमिस, एक्सपेक्ट, होप, प्रपोज, फेल, वुड लाईक. नुसतं वुड लाईक, शुड लाईक या क्रियापदापुढे टू इन्फिनिटिव्ह वापरावे. जसं बघा एक्झाम्पलमध्ये घेतलं मी, आय वॉन्ट डॅश यू. पहिलाच पर्याय दिला त्यांनी हेल्पिंग, दुसरा दिला टू हेल्प. छून कोणतं घ्यायचंय बघा. आय वॉन्ट हेल्पिंग यू, उद्या डायरेक्टच उदाहरण देतील. आय वॉन्ट हेल्पिंग यू करेक्ट का इनकरेक्ट ते सांगा. तर सांगता आलं पाहिजे की चुकीचं आहे. आय वॉन्ट टू हेल्प यू, याचं झालं उत्तर. एक. दुसरं, आय प्रॉमिस यू अ बुक. गिव, टू गिव, उत्तर काय आलं याच्यामध्ये, टू गिव.
आय प्रॉमिस टू गिव्ह यू अ बुक. तुला वचन देतोय पुस्तक देण्याचं, त्याच्यात घेऊ शकता तुम्ही. बघा, शी फेल्स डॅश हिम टू हेल्पिंग. उत्तर काय त्याच्यामध्ये? हेल्प. शी फेल्स टू हेल्प हिम. सरळ सांग ना, शी डज नॉट हेल्प हिम. म्हणजे डज नॉटच्याच अर्थानं काय आपल्या इथं फेल्स टू ची रचना वापरलेली असते. पुढे बघा, आय वुड लाईक डॅश यू अ क्वेश्चन. आस्क टू आस्क. आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. याच्यामध्ये काय आलं? टू आस्क. तर अशा पद्धतीने आपण टू इन्फिनिटीचे फक्त उपयोग शिकलो. उद्याच्या तासाला आपण टू इन्फिनिटिव्ह जर वाक्यामध्ये नामाचे कार्य करत असेल, वर्बल नाऊनचे कार्य करत असेल, तर मग वाक्यामध्ये आणखी इतर कोणते कार्य करू शकते ते देखील आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. तो पण थांबूया.